खामगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई. 13 गोवंशीय जनावरांची सुटका. 3 वाहनासह 22.95 लाखांचा मुद्देमाल जप्त. खामगाव शहर पोलिसांनी टावर चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान सलग 3 कारवाया करत अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत 13 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण 22,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी 18 जून रोजी सकाळी केलेल्या कारवाईत अलियार खान, असगर खान राहणार मलकापूर, सलमान खान खाटीक राहणार मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव आणि दीपक सत्तू मेंढे राहणार खंडाळा, तालुका नांदुरा यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी जनावरांना कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता तसेच विनापरवाना वाहतूक करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार खामगाव शहर पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार श्री रामकृष्णजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा.